कुठं होता? माझं नाव गोविंद काळे, मी पाथरी तालुक्यात डोंगरगावचा आहे. म्हणजे मी 2022 पासून इथं दर्शनाला येतो. 2023च्या आणि 24च्या माझं याचं बांधकाम चालू झालं. तेव्हापासून हे दांड्यात ना आपलं बांबू म्हणते ते होते उभा. 2022, 23, 24, 25, 26 3 वर्ष झाले याला. पावसाळा उन्हाळा त्याच्यात भेटल्यामुळे हे कुजट झाले असते. यांनी लोखंडी जॅक वापरले असते ना, एवढी दुर्घटना घटतच नव्हती काल. त्याच्यामुळे बाकी काहीच नाही. यांचा कमिटी त्याला एक तर पाणी नाही. समजे यांनी काळजी केली, कमिटीवालीची गलती. यांनी पाणी दिलं असतं, टायमाला हे केलं असतं. हे गुत्तेदारामुळे यांच्यामुळे हे सकाळचं प्रकरण घाललेलं आहे. बाकी काहीच नाही याच्यात. म्हणजेच की या घटनेला जबाबदार कॉन्ट्रॅक्टर आहे, मंदिर ट्रस्ट आहे असं तुम्हाला म्हणायचं का? आम्हाला म्हणजे यांनी समजी सोय टायमावर घेतली असते ना, एवढं काही झालं नसतं. तुम्ही टायमावर पाणी दिलं असतं, हे लोखंडी जॅक वापरले असते, एवढं घडतच नव्हतं ना. बाकी काय नाही, याच्यामुळेच हे असं झालेलं आहे. ज्यावेळी घटना घडली त्यावेळी तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती? असं व्हायला नव्हतं पाहिजे. यांनी लोखंडी बांबून आपलं जॅक वापरला असताना एवढी घटना घडत नव्हती. यांच्या जागेवर आता हे पिल्लर होते, आपले पिल्लर पडले, याला पाणी नाही. तुम्ही बघितले आता सुक्क आहे. तुम्हाला आपलं कल्याण दिसायले त्याच्यात आहे का, त्याला पाणी आहे का काय आहे. त्याच्यावर समजून घ्या ना, याला पाणी नाही कमी पडले, त्याच्यामुळे ती आपल्या चिरा पाडले, त्याच्यामुळे ते कोसळलं. म्हणजेच की 2022ला झालेले बांधकाम जवळपास 4 वर्ष 23 मध्ये काम चालू झालं. आम्ही 2022 मध्ये होतो तेव्हा इथं सभा मंडप होता. त्याला सभा मंडप काढून हे चालू आहे बांधकाम रखडण्यामागचं कारण काय असू शकते ते नाही माहित आम्हाला सर. खरं तर घटना घडली त्यावेळी आपण कुठं होता? मी माणूतमध्ये होतो. लग्न होतं, लग्नासाठी माणूत होतो. ज्यावेळी छत कोसळत होतं का त्यावेळी काही भेगा किंवा काहीतरी दिसले होतं? काय नाही, बांधकाम चालू होतं ना, ते पूर्ण झालंच नव्हतं. आणि छताचं काम थोडं वरचं काम शिल्लक राहिलं होतं. काय वाटतं या सगळ्या गोष्टीसाठी कोण जबाबदार असू शकतो? जबाबदार काय आहे, कारागीर जबाबदार आहेत. म्हणजे त्याने जसं पाहिजे तसं ते आता बाकीचे विश्वास टाकते तर काय प्रत्येक गोष्टीत कारागीरला. तर यांना माहिती आहे हे भी मुकदम आहे उधर के ये सामने के मैं हर दिन भी कलमा करतात था, ये ऐसा नहीं हो रहा, ये बराबर नहीं हो रहा, मगर वो सुनते नहीं थे ना. कॉन्ट्रॅक्टर और वो पहले ख्याल में आते नहीं. बांधकाम का ऐसा हमारे जैसे सादे सीधे आदमी को होने के बाद वो ख्याल में आता. पहले आता नहीं ना ख्याल में. पहले ख्याल में आता होता तो हम उसको और थोड़ा सपोर्ट देने लगते ना, अंदर से अंदर 4 खाम का. मगर वो ऐसा ख्याल में आया नहीं पहले. कॉन्ट्रॅक्टरवर काही कारवाई झाली का आतापर्यंत काय कारवाई झाली नाही. आताच काय होईल, कालच घटना झाली. जे काही 7 जणांचे मृत्यू झाले त्यांच्या काही आर्थिक मदत देण्यात आली का प्रशासनाला? शासनानं 5-5 लाख रुपये द्यायला काल मी ऐकलं असं मुख्यमंत्र्यांनी डिक्लेअर केले. जखमीला काही देवस्थान मार्फत देऊ आता लगेच. तातडीची मदत द्यायची जखमीला. मरत पावलेलं काय आणखीन तसं काही डिक्लेअर केलेलं नाही. ठीक आहे. किती गर्दी होती काल? एक 3-4 हजार पब्लिक होती. कामानिमित्त लोक शेतात वगैरे कामं सुरू आहेत आता. त्यानिमित्तानं काल थोडी पब्लिक कमी होती. दर शनिवारी 10,000 पर्यंत पब्लिक असते इथे. जे काही जखमी आहेत किंवा मृत आहेत त्यांना आतापर्यंत किती आर्थिक मदत मिळाली? आर्थिक मदत शासनाने केली, 5 लाखापर्यंत केली शासनाने मदत. परंतु यशवडी संस्थांच्या वतीनं आता मदत लवकरच जाहीर होणार आहे. आज उद्या मदत मिळूनच जाणार. स्थानिकांच्या माहितीनुसार प्रशासनाला यायला वेळ लागला, मग त्यावेळी स्थानिक नागरिकांनी बचाव कार्य सुरू केले. आमच्या गावातल्या आमचे बंधू भिसे पाटील परिवारातील सदस्यांनी, तारे पाटील कोल्हा गावातील सर्व सहकाऱ्यांनी बचाव कार्य करून रेस्क्यू ऑपरेशन करून काढले. ठीक आहे. का माझं नाव पुरुषोत्तम प्रभाकरराव भिसे, मी राहणार कोल्हा. काल ही घटना 3:03 घडली. तेव्हा मी गावातच होतो. आमचे बंधू इथं दर शनिवारी असतात. त्यांनी मला फोन केला अशी घटना इथं झाली म्हणून. त्यानंतर 5 मिनिटात आम्ही इथं पोहोचलो. सर्व गावकरी सर्व गावात फोन हे केले. सर्व मित्रमंडळ हे इथं सर्व गावकरी इथं आले. इथं आम्ही जेवढे कारण तेवढे आम्ही रेस्क्यू केले. त्यात 18 जण आम्ही रेस्क्यू केले. त्यातले 5 जण मेन गाभाऱ्याखाली अडकलेले होते. ते मोठाले शिळा त्याच्या अंगावर पडल्यामुळे ते आम्हाला मनुष्यबळानं ते काढता नाही आलं. सर्व यंत्रणा आल्याच्या बाद मग त्यांना आम्ही रेस्क्यू केलं. तर 5 जण यामध्ये मृत्युमुखी पडलेत. 18 जण जखमी आहेत. 18 पैकी 1 जण सिरियस आहे
त्याला नांदेड येथे यशोसाई हॉस्पिटलला आम्ही शिफ्ट केलं. तुम्ही बोलताना असे म्हणालात की तुम्ही जखमींना रेस्क्यू केलं, मग प्रशासन कधी आलं? प्रशासनानं काय केलं? प्रशासन माणसं रेस्क्यू केल्याच्या बाद प्रशासन आले. प्रशासनाची काही मदत झालेली नाही. संबंधित जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यावर आतापर्यंत काही कार्यवाही झाली का? SDM मॅडम म्हणल्यात त्यांच्यावर कारवाई आम्ही कठोरात कठोर करू. हे कॉन्ट्रॅक्टर आहेत याचे राजस्थानचे, तेच कॉन्ट्रॅक्टर आहेत, ते डीलर आहेत. त्यांनी म्हणजे खूप परेशान केलं मंदिर होण्यासाठी. त्यांचा कॉन्ट्रॅक्टपेक्षा त्याला 5 लाख रुपये संस्थानानं जास्त दिली, तरी त्यानं 20 लाख रुपये म्हणजे दरवर्षी ते 5 लाख रुपये जास्त मागायचात. मग त्यानं हळूहळू पैसे घेत हळूहळू त्यानं काम केलं. कधीचं बांधकाम आहे, किती साली घटना घडलेली आहे, त्याचे आम्हाला अत्यंत पीडा आहे. आणि याचं कारण तर प्राथमिकदृष्ट्या असं दिसतंय की जे मंदिराचे फिटिंग करणारे मजूर होते, काम करणारे होते, त्यांच्याकडून कुठेतरी त्रुटी राहिली आणि त्याच्यामुळे ही दुर्घटना घडलेली आहे. जे पिलर आहेत त्या सभामंडपाचे ते पुढच्या 3 ते 4 दिवसात काढून घेण्यात येतील आणि हे काम जवळपास हप्ताभर 10 दिवस चालेल. तोपर्यंत तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो की मारुतीचं दर्शन पुढील 10 दिवसापर्यंत बंद राहणार आहे. कोणीही इकडं दर्शनाकरता येण्याचा प्रयत्न करू नये. पुढचा येणारा शनिवार आहे, त्या दिवशी होणारं अन्नदान कीर्तन ते तूर्त कॅन्सल करण्यात आलेलं आहे. म्हणून शनिवारी किंवा आरवाडी सुद्धा इकडे येण्याचा कोणी प्रयत्न करू नये. इकडं न येऊन आम्हाला सहकार्य करावं अशी सर्वांना विनंती आहे. या सगळ्या घटनेसाठी कोण जबाबदार असू शकतं, काय सांगता? आता तो मंदिराचा कॉन्ट्रॅक्टदार आहे, त्याचे जे मजूर आहेत फिट करणारे, आपण त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेलं होतं आणि ते त्यांच्या बेसिसवर करत होते. घडली ते जवळपास संध्या 3चा टाईम होता. जेव्हा आम्हाला घटना घडली कळालं तेव्हा आम्ही मंदिराच्या बाजूच्याच परिसरात होतो आणि महिलांची पंगत झाल्यानंतर पुरुषांची पंगत चालू होती. सर्व युवक आणि सर्व इथली जास्त जी मोठी प्रमाणात पब्लिक होती ती पूर्ण पब्लिक जेवणाच्या म्हणजे दुसऱ्या बाजूला जो मंडप आहे आपला, त्या ठिकाणी सर्व युवक आणि सगळी लोकसंख्या तिकडे होती. त्यामुळं खूप कमी प्रमाणामध्ये संख्या मंदिराच्या सभामंडपाखाली होती, म्हणून ही दुर्घटना खूप मोठी टळलेली आहे. त्याच ठिकाणी जर सकाळच्या टायमाला जर घटना घडली असती तर साधारण 200 ते 300 युवक या ठिकाणी सकाळच्या टायमाला असतात आणि दुपारच्या टायमाला साधारण 30-40 युवक असल्यामुळं तेवढ्यात लोकांना दुखापत झालेली आहे आणि या घटनेमध्ये तेवढ्याला दुखापत घडून अशी घटना घडलेली आहे.